आवाज दिसतोय भेंडी बाई मुरुड बीचला एक पोरगी पटूया. क्या बोला तूने? किती रुपये टाकू विचार ब्लॉग काय चालूच आहे विचार 200 रुपये राईड आहे 200 रुपये. तर मित्रांनो इकडे आजी बघताय तुम्ही यांचं स्टॉल आहे गोड पाणी तिखट पाणी शेवपुरी पाणीपुरी. अरे कहना क्या चाहते हो? तर मी ऑर्डर केले 2 प्लेट. आजी टेस्ट कशी आहे चांगली आहे ना चव कशी आहे? मस्त आहे. ये सोई ले चल शेवपुरी आहे घे. चल ही मी घेतो तू ती घे. आजी घेऊन आल्यात. आता आम्ही खाणार फालुदा. हे बघा फालुदा. हा डायनासोर आहे याच्यावरती बसायचं आहे मला. नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणकर अक्षा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो दापोलीत आलं होतं. सोईलच्या बाईकची सर्व्हिसिंग होती. पहिली सर्व्हिसिंग आहे त्यासाठी दापोली झालं होतं. तर बाईक सर्व्हिस वगैरे करून झाली आहे. आता आम्ही आहोत दापोली स्टँडला. इकडे बघू शकता समोर. आणि समोर आहे सोईल. हे बाई इकडे देख हे देख सकते हो सोईल मेरे साथ आहे. त्याच्या बाईकची सर्व्हिसिंग करायची होती त्यासाठी आलो होतो दापोलीमध्ये. तर बाईकची सर्व्हिसिंग तर झाली. आता आपल्याला जायचं आहे श्रुतिका मोटार. समोर बघू शकता स्टँडच्या समोरच आहे. सोईलचं लायसन काढायचं त्यासाठी तिथे जायचं आपल्याला. तर इकडून आपल्याला जायला वरती रस्ता आहे. इथेच आहे ना बॅनर आहे इथेच लावलेला आहे. इकडे तर मित्रांनो इकडे वरती आलो आम्ही श्रुतिका मोटार ट्रेनिंग स्कूलच्या इथे. इकडे या साईडला या रूममध्ये वरतून मित्रांनो आपलं दापोलीचं बस स्टँड बघा कसं दिसतं. एकदम मस्त खतरनाक. जाता येताना गाड्या दिसतात. आपण आतमध्ये जाऊया आणि इन्फॉर्मेशन घेऊया लायसन्स काढण्यासाठी नक्की काय काय लागतं ते बघू शकता. तर मित्रांनो गरमा खूप वाढला आहे तर आपण इथे पायनॅपल ज्यूस पिऊया. स्टँडच्या समोरच आहे. इथे बघू शकता इथे बाईक लावले. सर्व्हिसिंग मस्तपैकी चकात. दापोलीमध्ये तर आलोय. आता म्हटलं कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन करूया. तर सोईल बोलतोय जाऊया मुरुड बीचला. इथून जवळच आहे आपल्या दापोलीतून. आता आम्ही आहोत दापोली स्टँडच्या समोर बघताय. तर सोईल बोलतोय आपण मुरुडला जाऊया जवळच बीच पडेल आपल्याला. आणि तो मुरुडला गेला नव्हता फर्स्ट टाइम जाईल. तर ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा. लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकणकर अक्षा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला निघूया. हे चल भाई बाय काढ बाहेर तर काढ. पोलिसांनी जर पकडली ना तर मला सांगू नको. तो दोस्तों बाइक चला रहा है सोईल और उसके पास नहीं है लाइसेंस. तर मित्रांनो आम्ही मुरुडला जात होतो. तर आम्ही आता केलंच नाक्यामध्ये आज थांबलोय. इथे बघू शकता मित्रांनो सनग्लासेस आहे एकदम मस्त खतरनाक. तर म्हटलं बीचवर जातोय तर सनग्लास परचेस करून जाऊया. मस्त आहेत. आणि मित्रांनो समोर बघताय आपला तिरंगा कसा हवेमध्ये फडकतोय. समोर आहे आपलं तहसीलदार ऑफिस. तर बघूया आपल्याला सनग्लासेस कशा प्राईजमध्ये भेटतात. कोणता आवडला रे सोड तुला कोणता आवडला? तुला व्हाईट मध्ये पाहिजे होता ना? आता नको. कोणता ले रहा है बोल. काय प्राइस आहे? 100 रुपये. कोणता आहे? 100 रुपये. वा मस्त प्राइस आहे मित्रांनो. कोणताही ग्लासेस घ्या सनग्लासेस 100 रुपये आहे. स्वस्त आहे. चांगला डिझाईन पण आहे. आपला तिरंगा बघा ना कसा दिसतोय एकदम खतरनाक. चले चॉईस कर.
तर मित्रांनो मी हा चॉईस केलाय आणि सोहिलने हा चॉईस केलाय. तर भाई लोग अभी पहन के देखता हूँ कैसा लगता है. सोहिल घाल भाऊ, तुला कसं दिसतंय? सोहिल कसा दिसतोय खाली कमेंट करून सांगा. छावा दिसतोय भेंडी बाई. मुरुड बीचला एक पोरगी पटूया. तर मित्रांनो मी पण घातलाय, खाली कमेंट करून सांगा कसा दिसतोय तुम्हाला सनग्लासेस. तर आता आपण जाऊया मुरुडला जायला. हे चल पैसे पे कर, पैसा भरपूर आहे तुझ्याकडे. अंबानीची आवलाद असतो. 100 रुपये आहे. आता आम्ही आहोत सालदुरे फाट्यावरती. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, तुम्हाला दाखवतो. मी आणि सोयीत थांबलोय बाईकवरती दाखवण्यासाठी की कुठून कुठे जायचं आहे. दापोलीतून एक 10-15 किलोमीटर आहे मुरुड बीच. तर आता आम्ही इथे सालदुरे फाट्यावरती आहोत. इकडे बघू शकता हा सालदुरे फाटा आहे. तिकडून आपण आलो दापोलीकडून. इथे तुम्हाला असं मंदिर दिसेल समोरून. मित्रांनो इथून लेफ्ट मारायचं आहे, तिकडे आतमध्ये रस्ता दिसतोय. इथून मित्रांनो काहीच अंतरावरती मुरुड बीच आहे. 5 मिनिटं लागतील, 5-10 मिनिटं लागतील. तर चला आपण निघूया आतमध्ये जायला. तर मित्रांनो आता आम्ही आहोत सिल्वर सँड रिसॉर्टच्या इथे. मुरुड बीच रिसॉर्ट आहे, बीचला लागूनच आहे. तर इथे आम्ही आलो आहोत भेटायला. आनंद काकांना भेटायला आलो आहे. आमच्या वाडीतले आहेत काका, आनंद येलवे. तर ते इथे जॉबला असतात. शकता किती मस्त आहे मित्रांनो रिसॉर्टच्या इकडे सिल्वर सँड. आणि समोर बघता मित्रांनो तुम्हाला माकड दिसतोय. कसा बघतोय बघा आपल्याकडे. इकडे या साईडला पण आहे, टुकरू टुकरू बघतोय. तर त्यांना आम्ही भेटणार आहोत आणि नंतर आम्ही पुढे मुरुड बीचला जाणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इकडे एकदम अप्रतिम असं सुंदर आहे मित्रांनो, भारी वाटतं. सोहिलजी फोटो निकालो, भारी वाटते ना. मारला साला मजाक बना के रखा भाई. आएगा नीचे. तुम्ही त्या कामाला नाही भेटाय. हो गाववाल्या. 200 रुपये. फिरशील फिरतच आणि विचार गाडी किती विकत भेटेल. 200 रुपये डायरेक्ट विचार ना विकत कितीला भेटेल. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत दापोलीतील लोकप्रिय असा बीच म्हणजे मुरुड बीच. मित्रांनो अप्रतिम आणि सुंदर असा नाही सॉरी सुंदर असा बीच आहे मित्रांनो. तर मस्त मित्रांनो संध्याकाळ आता होत आले, 4 वाजलेत. मस्त वाटतं संध्याकाळचं, जरा गारगार हवा लागते. आणि ते राईड साठी मित्रांनो गाड्या वगैरे पण आहेत, 4 व्हीलर बाईक्स आणि बायसिकल पण आहे. सोयरा कोण आहे रे, बदका का रेडा आहे पुढे शिंग फुटले. डायनासोरच वाटतंय मला. डायनासोर बघा मित्रांनो इकडे मोठा आहे. आणि मित्रांनो साईडला इकडे आपण मागच्या वेळेस मित्रांनो होतो तर तिथे ना बीचवरती स्टॉल्स वगैरे नव्हते, पण इकडे ना मुरुड बीचला तुम्हाला बीचवरती स्टॉल बघायला भेटतील. आणि जर तुम्ही आतमध्ये गेलात बीचमध्ये जर अंघोळ वगैरे करायला एन्जॉय करा तर तुम्हाला इकडे अंघोळ वगैरे करण्यासाठी पण आहे इथे, म्हणजे बाथरूम्स वगैरे आहेत. तर हे स्टॉल असे मुरुड बीचला मस्तपैकी रस्त्याला लागून आहेत.
मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळचा आपण पब्लिक बघू शकता. पब्लिक बघा इकडच्या साईडला ही पब्लिक जमा झाली आहे. पब्लिक म्हणजे गाडी बिडे पूर्ण संध्याकाळची वेळ आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे गाड्या बिड्या आणि दुकानं बिकानं आता पर्यटक जास्त प्रमाणात वाढले आहेत. इकडं अक्षयला बघू शकता आपण. हे देखील तर मित्रांनो बघा गेलात ना तर मुरुड बीचला खूप सारे स्टॉल आहेत. इकडे बघू शकता आईस्क्रीमचा आहे, तिथे समोर बघताय चायनीज भेलपुरी, खूप सारे असे स्टॉल लागलेले आहेत. तर आम्ही इथे थांबलोय. संध्याकाळची वेळ आम्हाला भूक पण लागले, तर आम्ही थोडंफार काहीतरी खाणार आहोत. इथे शेवपुरी किंवा पाणीपुरी आहे, तर आम्ही शेवपुरी ऑर्डर केले. इथे बघू शकता इकडे सोईल बसलाय. तर मित्रांनो घरी जाता जाता काहीतरी आम्ही खाऊन जाणार आहोत. तर मित्रांनो इकडे आजी बघताय तुम्ही, यांचं स्टॉल आहे गोड पाणी तिखट पाणी शेवपुरी पाणीपुरी. अरे कहना क्या चाहते हो? तर मी ऑर्डर केले 2 प्लेट. बघूया टेस्ट कशी लागते. आजी टेस्ट कशी आहे? चांगली आहे ना? चव कशी आहे? खाऊन बघ ना राजा, म्हणून तुला सांगते सगळी रेसिपी झाल्याची नसते. मस्त आहे. ये सोई ले ले चल, शेवपुरी आहे घे. चल ही मी घेतो, तू ती घे. आजी घेऊन आल्यात. तर मित्रांनो टेस्ट करून बघूया कशी लागते आपली शेवपुरी. तर मी तर कॅमेरा पकडलाय. सोईल कशी आहे रे सांग कमेंट करून. जरा 1 नंबर ना? 1 नंबर. तर मित्रांनो या तुम्ही पण खायला मुरुड बीचला आला तर नक्की या फिरायला इकडे, कारण का ऑफबीट बीच तर नाही, खूप गर्दी असते इकडे बीचवरती, पण सुप्रसिद्ध असा मित्रांनो बीच आहे दापोलीतला मुरुड बीच. तर मित्रांनो शेवपुरी खाल्ली आम्ही आता, तर आम्हाला खूप भूक लागली. तर आता आम्ही खाणार फालुदा. हे बघा फालुदा. आणि मस्त की मित्रांनो संध्याकाळचा सनसेट 5:30-6 वाजले असतील आणि आम्हाला भूक पण खूप लागले. तर मित्रांनो एन्जॉय फालुदा. कसा लागतो सांग मला. 1 नंबर. तर मित्रांनो मुरुड बीचला आहोत आणि संध्याकाळची वेळ झाली, 5:15 वाजलेत आणि पब्लिक थोडंफार वाढत चाललंय, कारण का हा पर्यटन स्थळ आहे मित्रांनो, तो अप्रतिम आहे आणि प्रसिद्ध असा पर्यटन स्थळ आहे मित्रांनो मुरुड बीच. तर इकडे बघू शकता पब्लिक आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि दरवेळेला अशी पब्लिक असते. तिथं घोडागाडी वगैरे आहे, घोडागाडी राईड वगैरे करू शकतो तुम्ही. तिथं 4 व्हीलर बाईक्स आहेत, तिथं राईड करू शकतो तुम्ही. तर अशी मित्रांनो गर्दी वाढत चालली संध्याकाळची. इकडे बघू शकता, इकडे सोईल बघू शकता आपला कॅब घातला आहे. हा डायनासोर आहे, डायनासोर आहे, याच्यावरती बसायचं आहे मला. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या कोकण चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर अँड गुड बाय.